श्री कमल किशोर कंडारकर, जे की IASच्या या परीक्षेमध्ये 6वा रँक त्यांनी मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. या कार्यक्रमामध्ये आज अत्यंत सहर्ष मनाने आणि उत्साही मनाने मी प्रथम आपणा सर्वांचं स्वागत करते. सर्वांना नमस्कार, सुप्रभात. आजच्या या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्तीचा सत्कार करण्यासाठी आणि पाठीवरती एक कौतुकाची थाप देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपल्या संस्थेचे संयुक्त सचिव आदरणीय सुरेशजी जैन साहेब, या कार्यक्रमासाठी आपण ज्यांना आमंत्रित केले ते श्री कमल किशोरजी कंडारकर. कमल किशोरजी कंडारकर यांचे पिताश्री श्री देशभूषणजी कंडारकर आणि त्यांचे स्नेही श्री अनिल माळी आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड सर. सरांचा नेहमी आम्हाला सांगणं असतं, प्रेरणा देत असतात. सातत्याने आपण गुणवंतांचा सत्कार केला आणि त्यांची मनोगतं किंवा त्यांचे अनुभव जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवले तर निश्चितच हा प्रवास आपल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरक ठरतो. याच उद्देशाने आज या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम मी पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय प्राचार्य गायकवाड सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या संस्थेचे संयुक्त सचिव आदरणीय सुरेशजी जैन साहेबांचं या ठिकाणी शाल आणि बुके देऊन सत्कार करावा. श्री कमल किशोरजी कंडारकर यांचा सत्कार कौतुक सोहळा शाल आणि बुके देऊन फेटा बांधून या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी आमचे संयुक्त सचिव श्री सुरेशजी जैन साहेबांना विनंती करते की त्यांनी श्री कमल किशोर यांचा या ठिकाणी सत्कार करावा. तेवणारी जिद्दीची ज्योत पावलापुरता प्रकाश घेते. मार्ग दिसायला लागतो, प्रकाशवाटा खुल्या होतात. अशा पद्धतीने चाललेला हा प्रवास गुणवंताचा त्यांचा इथे सत्कार होतो आहे. धन्यवाद सर. गुणवंताच्या या जिद्दीच्या प्रवासासाठी त्यांचे आई वडील कुटुंबीय हे सगळेच या प्रवासामध्ये समाविष्ट असतात. त्यांच्याच सहकार्याने आणि त्यांच्या सोबतीने हा प्रवास कितीही अवघड असला तरी ही वाट पुढे चाललेली असते. या निमित्ताने श्री देशभूषणजी कंडारकर, श्री कमल किशोर यांचे वडील यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. मी आदरणीय प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी देशभूषणजी कंडारकर यांचा सत्कार शाल आणि बुके देऊन या ठिकाणी करावा. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले श्री कंडारकर यांचे स्नेही श्री अनिल माळी यांचाही या ठिकाणी सत्कार केला जातोय. मी स्वतः त्यांचा सत्कार करते. कमल किशोरजी यांचा IASचा चाललेला हा प्रवास मोठाच खडतर होता. केशवराज शाळेपासून
सुरुवात झालेली उत्तम संस्कारामध्ये संपन्न अशा प्रकारचं मराठी, विशेषतः मला आनंद होतो की मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन पुढे 11वी-12वीसाठी आमच्याच दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि तिथून पुढे मग इंजिनिअरिंग करत IASची त्यांनी तयारी सुरू केलेली होती. याच सोबतच त्यांनी समाजशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षणही घेतलेलं आहे आणि IASचा हा प्रवासही त्यांचा सुरू होता. त्यांच्याशी बोलत असताना एक गोष्ट लक्षात आली की हा प्रवास किती खडतर होता. म्हणजे 3 वेळेला ते मुलाखतीपर्यंतचा प्रवास त्यांनी पूर्ण केलेला होता आणि मुलाखतीपर्यंत जाऊनही पद मिळू शकलेलं नव्हतं आणि आज ती यशस्वीता लाभल्यानंतर डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत असा हा प्रसंग. या प्रसंगाच्या निमित्ताने मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड सरांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविकपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालय लातूरच्या वतीनं आयोजित संवाद गुणवंतासोबत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दयानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव आदरणीय सुरेशजी जैन साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि ज्यांचा महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे ते केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये सातत्याने प्रयत्न करून 3ऱ्या प्रयत्नामध्ये देशाच्या 137वा गुणवान क्रमांक पटकावणारे लातूर जिल्ह्याचे आयकॉन श्री कमल किशोर कंडारकर, त्यांचे वडील देशभूषण कंडारकर आणि कंडारकर कुटुंबियाचे स्नेही अनिल माळीसाहेब, या कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचलन करणाऱ्या मराठी विभागातील प्राध्यापिका डॉक्टर सुनीता सांगोले मॅडम आणि ऑनलाईनच्या माध्यमातून याचा अनुभव घेणाऱ्या सर्व विद्यार्थी, पालक आणि मित्रांना माझा महाविद्यालयाच्या वतीनं सर्वप्रथम नमस्कार. या सर्वांचं मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. दयानंद कला महाविद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्याच्या बाबतीत दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लाहोटी साहेब, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय बियाणी साहेब यांचं मार्गदर्शन, यांचं प्रोत्साहन हे सातत्यानं राहिलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यामधून केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये जे परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांबरोबर, पालकांबरोबर संवाद या ठिकाणी ठेवलेला आहे. हा संवाद ठेवण्यापाठीमागचं आणि त्यांचा सत्कार करण्यापाठीमागचं जे कारण आहे ते कारण मी काल जैन साहेबांना सांगितलेलं आहे. जैन साहेबांनी विचारणा केली की तुम्हाला यांचा सत्कार ठेवावा का वाटला, तर त्याची प्रामुख्याने 2 कारणं मी त्यांना सांगितलेली आहेत की कठोर अशा प्रकारचा परिश्रम करून जेव्हा एखादा विद्यार्थी यश संपादन करतो, ते यश संपादन करण्यासाठी त्यांना घ्यावी लागणारी जी मेहनत आहे, त्यांनी घेतलेले जे कष्ट आहे, ते यश संपादन करण्यासाठी त्यांना करावी लागणारी जी कसरत आहे ती कशी होती, त्याचा अनुभव नेमका काय होता, हे जर विद्यार्थ्याला सांगितलं गेलं तर निश्चितपणे महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांचे पालक यांना ते प्रेरणादायी ठरेल, ते मार्गदर्शक ठरेल. आणि दुसरं कारण मी त्यांना सांगितलं की अशा प्रकारचं यश संपादन केल्यानंतर त्यांचा संपूर्ण देशभरामध्ये गुणगौरव होईल, पण ज्या मातृभूमीमधून, ज्या मातीतून ते तयार झालेले आहेत त्या मातीमध्ये जर त्यांचं कौतुक केलं गेलं नाही, त्यांचा सत्कार केला गेला नाही, तर त्यांच्या मनाला कुठेतरी वाईट वाटेल. या भावनेमधून दयानंद कला महाविद्यालयाने, ते खऱ्या अर्थानं दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत,
पण दयानंद विज्ञान महाविद्यालय काय आणि दयानंद कला महाविद्यालय काय हे शेवटी दयानंद शिक्षण संस्थेची वेगवेगळी महाविद्यालय आहेत. त्या महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं असलं तरी संपूर्ण विद्यार्थी मित्रांना त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या प्रवासाचा निश्चित स्वरूपामध्ये फायदा होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कला महाविद्यालयानं त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्याचं आयोजन केलं आणि त्यांनी वेळात वेळ काढून, ते अतिशय व्यस्त आहेत पण वेळात वेळ काढून त्यांनी आपल्या या सत्काराला ते उपस्थित राहिले आणि विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणानं ते संवाद साधणार आहेत. त्याचा निश्चित फायदा दयानंद महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्यांना तर होणारच आहे, पण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांना देखील त्यांचा अनमोल अशा स्वरूपाचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे. ते ज्या समाजामधून आलेले आहेत की जैन समाज हा व्यापारी समाज आहे आणि या व्यापारी समाजामध्ये नोकरीकडे वळण्याचा कल हा फार कमी आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश संपादन करणे आणि एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी म्हणून रुजू होणे, अधिकारी म्हणून रुजू होणे हे प्रमाण जैन समाजामध्ये अतिशय कमी आहे. मी जेव्हा जैन साहेबाला ही गोष्ट सांगितली त्यावेळेस जैन साहेबांनी जे सांगितलं ते ऐकून मला खरोखरच आश्चर्य वाटलं की अतिशय धावत्या जगाचा वेध घेणारा विचार जैन समाजाने केलेला आहे. त्यांनी सांगितलं की जवळपास 350 कोटी रुपये स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी, जैन समाजामधल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी 350 कोटी रुपये जैन समाजाने संग्रहित केलेले आहेत. ते बचत करून ठेवलेले आहेत आणि त्यातून मिळणारे जे व्याज आहे ते व्याजाची रक्कमही जैन साहेबांनी सांगितली की 37 कोटी रुपये व्याज दर वर्षाला या उपक्रमासाठी उपलब्ध होतं आणि या 37 कोटी रुपयाच्या व्याजामधून असे जे होतकरू विद्यार्थी आहेत, असे जे हुशार विद्यार्थी आहेत जैन समाजामधले, त्या होतकरू हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था व त्यानंतर जेवणाची व्यवस्था आणि त्यांना आवश्यक असणारं जे बौद्धिक साहित्य आहे ते साहित्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था जैन समाजाने केलेली आहे. आणि त्याचंच हे फळ आहे की जे आज आपण या ठिकाणी ज्यांचा आपण सत्कार केलेला आहे, या योजनेचा लाभ घेऊन ते आज देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहेत. मी आत्ता बोलताना त्यांना सांगितलं की आज आपल्यामध्ये बसलेले कमल किशोर हे जरी आपल्याला आपले विद्यार्थी किंवा आपला जवळचा मुलगा वाटत असला तरी ते फार मोठ्या पदावर जाणार आहेत आणि संपूर्ण देशाचं जे भवितव्य आहे, संपूर्ण देशाची जी जडणघडण आहे, संपूर्ण देशाची जी वाटचाल आहे, देशाला दिशा देण्याचं जे काम आहे ते काम या पदाच्या माध्यमातून त्यांच्या हातून घडणार आहे. आणि हे अतिशय मोठी बाब आहे त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियाच्या जीवनामध्ये. या यशामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन होणार आहे आणि त्या परिवर्तनाला हातभार लावण्याचं काम दयानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जैन साहेबांनी केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की कमल किशोर हे केशवराजचे विद्यार्थी आहेत आणि मला माहीत आहे की जैन साहेबांनी केशवराज विद्यालय हे चालवलेलं आहे. जैन साहेबांच्या नेतृत्वाखाली केशवराज विद्यालयाने वाटचाल केलेली आहेत आणि त्या काळामध्येच मला वाटतं कमल किशोर हे केशवराजचे विद्यार्थी होते आणि जैन साहेबाचा त्या काळामध्ये त्याच्या अगोदरच्या काळापासून त्या कुटुंबियाशी अतिशय जवळचा संबंध आहे. त्यानंतर ते आपल्या विज्ञान महाविद्यालयामध्ये 11वी-12वीला प्रवेश घेतला त्यावेळेसही जैन साहेबांनी जवळपास त्यांना दत्तक घेतल्यासारखं घेतलेलं आहे आणि त्यानंतरचाही त्यांचा प्रवास जैन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणेतून हे साकारलेला आहे. अशा दयानंद शिक्षण संस्थेशी घरगुती संबंध असणारं आणि दयानंद शिक्षण संस्थेनं पालनपोषण केलेला एक विद्यार्थी जेव्हा देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतो त्याचा इतका आनंद
मला वाटतं दुसरा कुठला असू शकत नाही. आणि दयानंद शिक्षण संस्था ही त्याच दृष्टिकोनातून वाटचाल करणारी शिक्षण संस्था आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आज आम्ही जो या ठिकाणी सत्कार करत आहोत तो सत्कार मी मानेन की संस्थेच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचा जो गुणगौरव होतो तो खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आहे. आणि कमल किशोर हे या सत्काराच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांशी जोडले जातील आणि त्याचा निश्चित फायदा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चित स्वरूपामध्ये होईल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. मी अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा महाविद्यालय दयानंद शिक्षण संस्था यांच्या वतीनं जैन साहेबांचे आणि कंडारकर कुटुंबियाचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अगदी प्रास्ताविकामध्ये श्री कमल किशोरजी यांची वाटचाल आणि त्याच्यासाठी ज्यांचे हात लागलेले आहेत त्यांचा अल्प परिचय प्रास्ताविकाच्या निमित्तानं सरांनी करून दिला. या ठिकाणी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सहसचिव या सर्वांकडेच एक दूरदृष्टी आहे. आपल्या लातूरातील शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी नेहमीच काहीतरी नवीन आणि चांगलं करावं, आपले विद्यार्थी घडले पाहिजेत यासाठीची तळमळ यांना लागून राहिलेली असते आणि त्याच पद्धतीनं हा प्रवास चाललेला असतो. श्री कमल किशोरजी यांच्यासारखे काही विद्यार्थी, होतकरू विद्यार्थ्यांचं पालकत्व या ठिकाणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्तिगत स्वरूपातही स्वीकारलेलं दिसतं. जैन साहेबांनी ते स्वीकारलेलं आहे. उल्लेख कुठे ते करत नाहीत, परंतु या गोष्टींची जाण मला आहे. असं म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. कमल किशोरजी यांना या सगळ्यांचे हात लागलेले आहेत, आशीष लाभलेले आहेत आणि त्यातून हा जिद्दीचा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना पाठबळ मिळालेलं आहे. आणि आता आपोआपच देणाऱ्याचे हात घ्यावे या पद्धतीनं पुढे येणाऱ्यांच्यासाठी त्यांचे हात निश्चितच मदतीचा हात पुढे करतील याची मला खात्री आहे. आणि आता आपण सगळेच उत्सुक आहात की कमल किशोरजी यांचा हा शैक्षणिक प्रवास कसा झालेला आहे, इतक्या उत्तुंग यशाच्या पाठीमागे काय भूमिका आहे, काय परिश्रम आहेत, कोणते अनुभव आलेले आहेत. मी कमल किशोरजी यांना विनंती करते की त्यांनी अगदी विस्तृत स्वरूपामध्ये त्यांची जडणघडण आणि त्यांचा हा चाललेला प्रवास आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे, त्या दृष्टीने आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री कमल किशोरजी कंडारकर. येथे उपस्थित दयानंद शिक्षण संस्थेचे संयुक्त सचिव श्री सुरेशजी जैन सर, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर, तसेच दयानंद कला महाविद्यालयातील मराठी विभागाचे सांगोळे मॅडम, त्याचप्रमाणे माझे वडील श्री देशभूषणजी कंडारकर आणि आमचे स्नेही माळी मामा, या त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी जे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि जे हा कार्यक्रम पाहत आहेत त्या सर्वांचे आभार मानून मी माझे मनोगत व्यक्त करीन आणि माझा थोडासा आतापर्यंतचा प्रवास हा काही शब्दामध्ये मांडेन. तर माझे दयानंद शिक्षण संस्थेशी असलेले नाते हे खूप जुने आहे. मला वाटतं दयानंद शिक्षण संस्था ही 1960-62 दरम्यान चालू झाली होती आणि माझे आजोबा 1962 ते 65 या काळामध्ये MA मराठी हे दयानंद कला महाविद्यालयातून पूर्ण केले होते. त्यानंतर माझ्या वडिलांनीही 11वी-12वी हे दयानंद सायन्स महाविद्यालय येथून पूर्ण केले. त्याचप्रमाणे त्यांनी नंतर MA मराठी ही दयानंद कला महाविद्यालयातून पूर्ण केले आणि 1992-93 साली दयानंद लॉ कॉलेजमधून LLB मध्ये मराठवाड्यातून फर्स्ट आले होते. त्यानंतर माझी मोठी बहीण ही दयानंद कला महाविद्यालयामधून 11वी-12वी केले आणि मी स्वतः दयानंद सायन्स महाविद्यालयातून दयानंद सायन्स कॉलेजमधून 11वी-12वीचे शिक्षण घेतले माझे 10वी नंतरचे. त्यामुळे माझे दयानंद कॉलेजशी असलेले नाते, त्या दयानंद शिक्षण संस्थेशी असलेले नाते हे खूप खूप जुने आहे
आणि माझ्या जडणघडणीचा हा महत्त्वाचा भाग आहे. आणि दयानंद शिक्षण संस्था आणि दयानंद सायन्स कॉलेज असो किंवा बाकी असो, हे माझ्या आयुष्यातील इनअलिएबल म्हणजे कधीही बाजूला न होणारे भाग आहेत. त्याचप्रमाणे मी जरी 11वी-12वीमध्ये आणि नंतर इंजिनिअरिंगमध्ये सायन्सचा विद्यार्थी असलो तरीही माझे आर्ट्स आणि कलेशी असलेले नाते हे खूप जुने आहे. मी अगोदर सांगितले की माझ्या आजोबांनी आणि वडिलांनीही MA कंप्लीट केले होते. माझी आई ही स्वतःही BA मराठी आहे आणि ती एक उत्तम कवयित्रीही आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ती कविता करते. त्याचप्रमाणे मी स्वतःही माझे इंजिनिअरिंग 2015मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर मी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे मुक्त विद्यापीठामधून MA सोशॉलॉजी समाजशास्त्र ह्या सब्जेक्टमध्ये विषयामध्ये मी माझे पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केले. त्यानंतर मी नेट सेट ही नॅशनल लेवलची इलिजिबिलिटी परीक्षाही पास झालो आणि असिस्टंट प्रोफेसर ह्या पदासाठी मी म्हणजे पात्र झालो. तर त्यामुळे माझा कला ह्या विषयाशीही खूप जवळचा संबंध आहे आणि दयानंद शिक्षण संस्थेशीही खूप जवळचे कौटुंबिक नाते आहे. आत्ताच त्यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की जैन सरांशी माझे खूप जुने नाते आहे. मला आठवते की म्हणजे शाळेमध्ये असल्यापासून सरांचे मार्गदर्शन आम्हाला होतेच. त्याचप्रमाणे दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये 11वी-12वीमध्येही असताना मला कोणतीही अडचण आली, काहीही प्रॉब्लेम असेल तर सर स्वतः ते लगेच सोडवायचे आणि खूप खूप तत्परतेने मदत करायचे. मला अजून आठवते की माझा जेव्हा CETचा 12वीचा निकाल लागला, मला CETमध्ये 167 गुण पडले होते 200 पैकी त्यावेळेस. तर मी सर्वप्रथम सरांकडे जाऊन वडिलांसोबत सरांकडे जाऊन त्यांना पेढे दिले होते आणि UPSCचाही निकाल लागल्यानंतर सरांचे आशीर्वाद घेतले आणि सरांकडे गेलो होतो. तर मी माझा जीवन प्रवास हा थोड्या शब्दात मांडेन. माझे बालपण हे म्हणजे पहिले 5 वर्षाचे बालपण हे लातूरमध्येच गेले. त्यानंतर वडील हे 38 वर्ष कृषी अधिकारी म्हणून होते, तर त्यांची कळंब येथे बदली झाली होती उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. तर कळंब येथे मी माझे 1ली ते 4थीचे शिक्षण हे विद्याभवन प्राथमिक शाळा कळंब येथे पूर्ण केले. त्यानंतर वडिलांची पुन्हा बदली लातूर येथे झाली आणि मी श्री केशवराज विद्यालय लातूर येथे अगदी पूर्णपणे मराठी माध्यमातून 5वी ते 10वीचे शिक्षण हे पूर्णपणे मराठी, म्हणजे माझं गणित आणि विज्ञान हेही सब्जेक्ट पूर्णपणे मराठीमधून होते. तर अशा रीतीने मी 10वीपर्यंतचे शिक्षण हे पूर्णपणे मराठीमधून घेतले. 10वीला मला म्हणजे मी शाळेमध्ये टॉपर वगैरे काही नव्हतो, पण माझ्या क्लासमध्ये मी वर्गामध्ये म्हणजे सुरुवातीच्या 4 ते 5 विद्यार्थ्यांमध्ये असायचो. तर 10वीला मला 92% मार्क पडले. म्हणजे त्यावेळेसही 92% म्हणजे खूप हाय असे नव्हते, कारण मुलांना 99 म्हणजे 98-99% वगैरे सहज पडायचे. तर 10वीला 92% पडले. त्यानंतर मग दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये मी 11वी-12वीचे शिक्षण घेतले. त्यावेळेसही मी रेग्युलर कॉलेज वगैरे करायचो. म्हणजे एक डिसिप्लिन नेहमी होतं माझ्या आयुष्यामध्ये की मी जर क्लास करत असेल तर क्लासमध्ये मी व्यवस्थित लक्ष देईन, क्लासमधल्या नोट्स व्यवस्थित लिहून ठेवेन आणि जे काही करत आहे मी ते व्यवस्थित सिस्टमॅटाइज्ड पद्धतीने करेन. त्यामध्ये काही दोष वगैरे असू नये असा प्रयत्न करेन मी. कमीत कमी प्रत्येकामध्ये काही ना काही दोष असणारच, परफेक्ट ही कोणतीही गोष्ट नसते, पण मी प्रयत्न करत असे की मी सिस्टमॅटिक पद्धतीने करेन प्रत्येक गोष्ट. तर दयानंद महाविद्यालयामधून 11वी-12वी शिक्षण घेतले. 12वीला CETला चांगले गुण आले. म्हणजे आपल्याकडे असते की एक म्हणजे तुम्ही गणितामध्ये चांगले असताल, विज्ञानमध्ये चांगले असताल तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवल्या जात नाहीत, पण एकच सर्वजण त्या ठिकाणी जातात. म्हणून मलाही चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लागला. गणितामध्ये इंटरेस्ट पण होता त्यावेळेस. तर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथून मी BTech मेकॅनिकल चे शिक्षण पूर्ण केले. म्हणजे मी जेव्हा माझ्या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होतो तेव्हा त्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये मला असे वाटले की मी माझ्या आयुष्याचे जे पुढचे 35 वर्ष आहेत, 36 वर्ष आहेत, म्हणजे रिटायरमेंटचं एज 60 असतं, तर हे 35 ते 36 वर्ष आहेत. तर ह्या आयुष्यामध्ये मी पुढच्या आयुष्यामध्ये काय करेन? मी आयुष्यभर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्या क्षेत्रामध्येच राहीन, म्हणजे बांधून राहीन, की मी अजून काही वेगवेगळे क्षेत्र एक्सप्लोअर करेन, असं मला त्यावेळेस वाटत होतं. आणि लहानपणीपासून वडीलही सरकारी सेवेमध्ये होते. तर मला असं वाटत होतं की मी मग पुढच्या 35 वर्षामध्ये 36 वर्षामध्ये जे काही करेन तर त्याचा मोठ्या म्हणजे समाजाला काहीतरी उपयोग व्हावा, डायरेक्ट उपयोग व्हावा आणि त्याचप्रमाणे त्या समाजाला उपयोग करून मला काहीतरी आनंद भेटावा. ह्या दृष्टीने मी
म्हणजे वडिलांशीही बोललो. वडील म्हणाले की जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी ह्या जिल्हाधिकारी कलेक्टर यांच्याकडे असतात. तर मग मी कॉलेजमध्ये असतानाच ठरवलं होतं की मला आता UPSCची परीक्षा द्यायची आणि जिल्हाधिकारी व्हायचे. कॉलेजच्या लास्ट इयरला असताना वालचंद कॉलेज हे एक खूप नामांकित कॉलेज आहे. म्हणजे भारतातील हे एक सर्वात जुने कॉलेज आहे आणि महाराष्ट्रातील पण एक जुने 1947 सालची स्थापना आहे. आणि हे एक नामांकित कॉलेज असल्यामुळे, ऑटोनॉमस कॉलेज असल्यामुळे ते प्लेसमेंटच्या भरपूर ऑफर मला होत्या. पण मी स्वतः त्या ऑफर न स्वीकारता मी 2015 सालीच माझी UPSCची तयारी चालू केली. 2015लाच मी MA सोशॉलॉजीसाठी इग्नू मुक्त विद्यापीठामधून ॲडमिशन घेतले. 2018 साली ते माझे MA सोशॉलॉजी कंप्लीट झाले आणि 2016 साली, 2015 नंतर जेव्हा तयारी चालू केली 2016 साली मी माझा UPSCचा पूर्वपरीक्षेचा पहिला प्रयत्न केला. 2015 साली जेव्हा मी दिल्लीमध्ये गेलो होतो तेव्हा सर्व काही नवीन वाटत होते. एक नवीन जोश होता आणि मी दिवसाचे 15 ते 16 तास कंटिन्युअस अभ्यास करत होतो. 2015 ते 2016 या वर्षी वय पण त्यावेळेस जास्त नव्हतं, 21-22 वय होतं. म्हणजे 15 ते 16 तास कंटिन्युअसली 1 वर्ष अभ्यास करूनही मी जेव्हा 2016 मध्ये मला अजून दिवस आठवतो 7 ऑगस्ट 2016 मी पूर्वपरीक्षा दिली आणि म्हणजे रूमवर येऊन मी माझा म्हणजे जे ऑप्शन दिलेले असतात क्लासेसने तर ते चेक केला त्यानुसार मी पेपर आणि मला जवळपास 112 ते 114 या दरम्यान मार्क येत होते. पण एक्सपेक्टेड कट ऑफ 116 होता. त्यामुळे त्यावेळेस माझा हिरेमोड झाला की आता आपण पूर्वपरीक्षा काही पास होऊ शकणार नाही. तर 2016 मध्ये मग 1 महिन्यानंतर रिझल्ट आला. अपेक्षेप्रमाणे मी पूर्वपरीक्षा पास होऊ शकलो नाही आणि त्यावेळेस मला मी खूप नाराज झालो, कारण मी स्वतः 1 वर्ष खूप कष्ट केलेले होते आणि ते मला माहीत होतं की म्हणजे इव्हन मी घरच्यांशीही फोनवर बोलताना मी नाश्ता करण्याच्या त्या वेळेमध्येच फोनवर बोलायचो त्यावेळेस. पण मग आपण हार न मानता नव्या उमेदीने मी म्हणजे रिझल्ट आल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली. पुन्हा एकदा माझा स्वतःचा टाइम टेबल डिसिप्लिनने अभ्यास चालू केला आणि 1 वर्षभर पुन्हा अजून एकदा अभ्यास केला नव्या उमेदीने, नव्या जोमाने, नव्या उत्साहाने. आणि 2017 मध्ये जेव्हा मला वाटतं ते 18 जून 2017 साली माझी पूर्वपरीक्षा झाली आणि मी घरी येऊन रूमवर येऊन जेव्हा माझा पेपर चेक केला, ऑप्शन्स चेक केले, तर मला एक्सपेक्टेड कट ऑफपेक्षा 105 त्यावेळेसचा कट ऑफ होता आणि मला 117 मार्क्स येत होते. तरी मी पूर्वपरीक्षा ही खूप चांगल्या गुणांनी पास करून जात होतो. त्यामुळे मी आता मुख्य परीक्षेसाठी तयारी चालू केली. मी अगोदर सांगितले की मी एक इंजिनिअरिंगचा आणि सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे लिखाणाची तेवढी जास्त प्रॅक्टिस मला गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये नव्हती. मी अवांतर वाचन करत होतो, मराठी कादंबऱ्या वगैरे वाचत असे मध्ये, परंतु लिखाणाची तेवढी प्रॅक्टिस नव्हती. आणि UPSCची मुख्य परीक्षा ही पूर्णपणे लिखाणाची परीक्षा असते. म्हणजे 250 मार्काचे 7 पेपर हे UPSCमध्ये पूर्णपणे लिहावे लागतात, प्रत्येकी 3 तासाचे. तर म्हणजे मी त्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेदरम्यान ही खूप रायटिंगची प्रॅक्टिस केली, खूप लिखाणाची प्रॅक्टिस केली. म्हणजे 3-3 तास एका जागेवर बसून आम्ही पेपर लिहित होतो. एका दिवसामध्ये 2-2 पेपर UPSCचेही असतात आणि मीही मग रूमवर तशीच प्रॅक्टिस केली. एका दिवसात 2 पेपर लिहिले 3-3 तासाचे. ते सर्व करूनही माझा कॉन्फिडन्स थोडासा कमी होता की मी माझा पेपर पूर्ण करू शकत नाही 3 तासामध्ये. 20 प्रश्न असतात 3 तासामध्ये लिहायचे, तर मी 18 ते 19 प्रश्नच फक्त पूर्ण करू शकत होतो आणि थोडासा कॉन्फिडन्स लूज झाला होता. मी मुख्य परीक्षा दिली आणि अपेक्षेप्रमाणे म्हणजे माझे टोटल 7 पेपरमध्ये 50 ते 60 मार्काचं लिहायचं राहिलं. त्यामुळे मला असं वाटलं की आता आपण काही मुख्य परीक्षा पास होत नाही आणि आपण मग आता UPSCचे अटेम्प्ट तर आपल्याला द्यायचेच आहेत, पुन्हा आपण कधी निराश नाही व्हायचं आणि सोबत तर तयारी चालूच ठेवायची आहे. पण त्यासोबत आपण इतरही काही परीक्षा देऊत, MPSC म्हणा किंवा बँकिंगच्या वगैरे परीक्षा देऊत. तर असा विचार चालू होता. 2 महिन्यानंतर मुख्य परीक्षेचा रिझल्ट आला आणि मुख्य परीक्षा मी पास झालो. म्हणजे मला तेवढा कॉन्फिडन्स नसतानाही मग आता ठरवलं की आता आपण मुलाखतीचा इंटरव्ह्यूचा अभ्यास खूप चांगल्या रीतीने करायचा आणि ह्या वर्षी आपण UPSCमध्ये सिलेक्शन व्हायचंच. ही 2017 सालची मेन्सची परीक्षा होती. त्यानंतर मग 2017च्या परीक्षेचा इंटरव्ह्यू मुलाखत ही 2018 मध्ये होते. तर 2018 मध्ये मी मुलाखत दिली. तर म्हणजे एक असं होतं की म्हणजे मी केशवराज शाळेमध्ये असल्यानंतर 10वी नंतर हे खूप अभ्यासाच्याच जास्त अधीन होतो आणि मला जास्त तेवढं एक्सपोजर भेटलं नव्हतं की मी मुलाखतीसाठी कशी तयारी करावी किंवा कसा संवाद साधावा या सर्व गोष्टीवर. आणि माझी मुलाखती अवघड गेली होती.
माझे पूर्णपणे शिक्षण मराठी मीडियममध्ये झाले होते आणि मी स्वतःच इंग्लिश हा मीडियम चूज केला होता मुलाखतीसाठी. तर रायटिंग तर पूर्ण इंग्लिशमध्ये होती आणि रायटिंगला कधी काही प्रॉब्लेमही आलेला नव्हता. पण मुलाखत इंग्लिशमध्ये होती, मला थोडासा कॉन्फिडन्स कमी झाला होता आणि मुलाखतीमध्ये त्यावेळेस कमी मार्क आले. त्यामुळे माझं त्यावर्षी काही सिलेक्शन झालं नाही. आणि 1 महिन्यानंतर लगेच पूर्वपरीक्षा होती. म्हणजे मला काही असं निराश व्हायलाही वेळ नव्हता किंवा मला काही असं पश्चाताप करायलाही काही वेळ नव्हता. 1 महिना पूर्णपणे तयारी केली पूर्वपरीक्षेची, कारण इंटरव्ह्यूमधून अगोदरही पूर्वपरीक्षेची खूप तयारी झालेलीच होती. रिव्हिजन वगैरे केल्या. 2018 साली पूर्वपरीक्षा दिली. पूर्वपरीक्षा ही उत्तीर्ण होईल हे माहीतच होतं, अगोदरचा अनुभव होताच. मग ह्यावेळेस मात्र मी कॉन्फिडन्स ठेवला की मला ह्यावेळेस मुख्य परीक्षेचे पूर्ण पेपर हे व्यवस्थित लिहायचे आहेत आणि काही गडबड गोंधळ न करता ते पूर्णपणे कंप्लीट करायचे आहेत आणि तेही चांगल्या पद्धतीने. तर म्हणजे माझा ऑप्शनल ही सोशॉलॉजी हा सब्जेक्ट आहे, समाजशास्त्र. तर त्याचाही खूप चांगल्या उत्तम रीतीने अभ्यास केला. लिखाणाचीही खूप प्रॅक्टिस केली आणि 2018ची जी मुख्य परीक्षा होती, मेन्स परीक्षा होती, ती मी खूप चांगल्या पद्धतीने दिली. आणि 2 महिन्यानंतर पुन्हा त्याचा रिझल्ट आला आणि मी ती परीक्षाही पास झालो. त्यावेळेस मी लातूरमध्येच होतो. रिझल्ट पाहिला, खूप आनंद वाटला की मी दुसऱ्या वेळेस मुलाखतीपर्यंत UPSCच्या मुलाखतीपर्यंत पोहोचलो आहे. म्हणजे UPSCच्या जे ढोलपूर हाऊस आहे, जे UPSCचं जिथे इंटरव्ह्यू होतं, तिथे म्हणजे पोहोचणे ही खूप एक आनंदाची बाब असते सर्वच ॲस्पिरंटसाठी, UPSC ॲस्पिरंटसाठी असेल किंवा सर्व तयारी करणाऱ्यांसाठी. तर मी दुसऱ्यांदा तिथपर्यंत पोहोचलो होतो. यावेळेस ही मुलाखतीची खूप चांगल्या पद्धतीने तयारी करायची ठरवली. अनेक मॉक इंटरव्ह्यूज दिले, म्हणजे प्रॅक्टिस इंटरव्ह्यूज दिले आणि मी त्यावर्षीही इंटरव्ह्यू दिला. पण त्यावर्षीही इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स आले. पुन्हा मग 1-1.5 महिन्यानंतर पुन्हा एकदा प्रिलिम्सचीच परीक्षा होती, पूर्वपरीक्षा होती आणि हा माझा चौथा अटेम्प्ट होता. आता असं वाटत होतं की वयही वाढत आहे, पण मला आईवडिलांनी म्हणजे कधीही असं माझा सपोर्ट ढळू दिला नाही. त्यांनी कधीच मला सांगितलं नाही की तू आता 4 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, तू आता नोकरी कर. कारण मी असंही मुलाखतीपर्यंत पोहोचत होतो, त्यांचा पूर्णपणे मला सपोर्ट होता. मी 2019 साली माझा चौथा प्रयत्न दिला UPSCचा. त्यावेळीही पूर्वपरीक्षा अजून एकदा पास झालो, अगोदरचा अनुभव होता. मुख्य परीक्षेची अजून एकदा तयारी केली, मुख्य परीक्षाही पास झालो आणि असं वाटत होतं की आता आपल्याला 2 वेळेसच्या इंटरव्ह्यूचा ऑलरेडी अनुभव आहे, मुलाखतीचा ऑलरेडी अनुभव आहे. आता आपण ह्या वर्षी मुलाखत देऊ आणि ह्या वर्षी कमीत कमी आपलं लिस्टमध्ये तरी नाव येईल. भलेही आपल्याला IAS IPS जरी नाही भेटलं एखाद्या वेळेस, कारण त्या दैवयोगाची थोडी ना थोडी साथ असावी लागते, भाग्याची साथ असावी लागते, ॲटलिस्ट IAS IPS हे पोस्ट भेटेपर्यंत. परंतु मी स्वतः तयारी केली आहे चांगली. मला अगोदरच्या 2 मुलाखतींचाही अनुभव आहे. मी माझी मेन्सची परीक्षाही खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे आणि त्यामुळे आपण आता उत्तम रीतीने इंटरव्ह्यूही देऊ, मुलाखती देऊ आणि आपण आता मुलाखत पास होऊ असे मला वाटलं. मग मी 2019ची मुलाखती 2020मध्ये होते आणि त्याच वेळेस कोरोनामुळे आमची मुलाखत 2-3 महिने लांबली होती. मी त्या 2-3 महिन्याच्या काळात लातूरला चालू होतो, मुलाखतीची तयारी चालूच होती. आणि 30 जुलै 2020 मी माझी मुलाखत दिली. 4 ऑगस्टला मी मुलाखत दिल्यानंतर दिल्लीहून परत येत होतो, औरंगाबादच्या एअरपोर्टवर होतो. 4 ऑगस्ट 2020 त्या वर्षीचा UPSCचा रिझल्ट आला. मी एअरपोर्टवर माझ्या मित्राशी बोलत होतो, त्याच वेळेस रिझल्ट आला आणि मी माझं नाव सर्च केलं आणि माझं नाव त्यावेळेस लिस्टमध्ये नव्हतं. म्हणजे मी त्यावेळेस खूप निराश झालो होतो. म्हणजे मलाही खूप वाईट वाटलं होतं त्यावेळेस, आईवडिलांनाही खूप वाईट वाटलं होतं. माझ्या दोन्ही बहिणी घरी होत्या त्यावेळेस. सर्वांनाच घरी खूप वाईट वाटलं होतं. म्हणजे आणि मलाही त्यावेळेस कोरोनाचे काही सिम्पटॉम्स होते, तर मी घरी पूर्णपणे आयसोलेशनमध्ये होतो 15 दिवस. तर तो जो पिरियड होता हा माझ्यासाठी म्हणजे खूप दुःखदायक पण होता आणि खूप त्रासदायक होता आणि अवघड होता तो पिरियड. तर आणि पुन्हा दीड महिन्यानंतर पूर्वपरीक्षा होती. ह्यावेळेस मी दिल्लीमध्ये न जाता घरूनच तयारी करायचं ठरवलं आणि औरंगाबादच माझं पूर्वपरीक्षेत सेंटर होतं. तर 2020ला पूर्वपरीक्षा अजून एकदा दिली. हा माझा पूर्वपरीक्षेचा 5वा प्रयत्न होता. पूर्वपरीक्षा उत्तम रीतीने पास झालो आणि मला वाटते 20 दिवसामध्येच रिझल्ट आला होता आणि मी रिझल्ट आल्यानंतर मग ठरवलं की आता 2 महिने मुख्य परीक्षेसाठी तयारीसाठी आहेत, तर आपण ह्यावेळेस ही दिल्लीला जाऊन मुख्य परीक्षा दिल्लीमध्येच देऊ. तर आणि ह्यावेळेस एक ठरवलं होतं की आता ह्या परीक्षेमध्ये भाग्याची साथ तर लागते आपल्याला, तर आपण
आपण पूर्णपणे आपली मेहनत घ्यायची, आपले हार्डवर्किंग, आपलं जे काही आहे 100% आपण ह्या परीक्षेसाठी द्यायचं आणि उरलेल्या वेळेमध्ये एक तासामध्ये वगैरे आपण आपले ज्या काही छंद आहेत तेही आपण जोपासावेत, ज्यामुळे काही माइंड आपलं फ्रेश राहील. तर म्हणजे माझी एक हॉबी किंवा छंद आहे की कलेक्टिंग संस्कृत सुभाषित. जर आपले जे काही संस्कृत श्लोक आहेत, संस्कृत सुभाषित आहेत, ते गोळा करणे, ते वाचणे, ते आपल्या म्हणजे माझ्या नोट्समध्ये लिहिणे हा माझा एक छंद आहे. तर मी संस्कृत सुभाषितही वाचत होतो. कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनपासून मी बुद्धिबळ खेळणे, चेस खेळणे हे शिकलो होतो. तर मी मध्ये मध्ये दिवसातून एक अर्धा तास वगैरे चेसही खेळत असे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या वर्षी मेन्ससाठी माझं माइंड जरा जास्तच खूप फ्रेश राहत होतं आणि मला असंही वाटतं की त्यामुळे माझा प्रिलिम्समध्येही फायदा झाला आणि मेन्समध्येही फायदा झाला आणि मुख्य परीक्षेचा एक काही दिवसापूर्वीच त्याचे मार्क्स आले आणि मी पूर्ण भारतामध्ये पहिल्या 60मध्ये आहे मुख्य परीक्षेमध्ये. तर मागच्या वर्षी समाजशास्त्राचा माझा सोशॉलॉजी ऑप्शनलचाही खूप चांगला अभ्यास केला. अजून एकदा पूर्ण नवीन जोमाने प्रॅक्टिस केली, रायटिंग प्रॅक्टिस केली, जी खूप आवश्यक असते मुख्य परीक्षेसाठी UPSCच्या. आणि मुख्य परीक्षाही चांगल्या रीतीने पास झालो. दरम्यान UPSCची प्रिलिम्सची जी परीक्षा असते त्यामध्ये मी जरा खूप जास्त मार्काने उत्तीर्ण झालो होतो. त्यामुळे मी भारतीय वन सेवा ह्या परीक्षेचीही मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलो होतो. मी त्याही भारतीय वन सेवेची मुख्य परीक्षा दिली, परंतु त्या तयारीसाठी 2 ऑप्शनल हे पूर्णपणे वेगळे होते. जिओलॉजी आणि फॉरेस्ट्री असे 2 ऑप्शनल होते. परीक्षेला फक्त 40 दिवसाचा अवकाश होता. ते 2 ऑप्शनल काही माझे पूर्णपणे प्रिपेअर झाले नाहीत आणि त्याचा रिझल्ट 1-2-3 महिन्यापूर्वी आला होता आणि मी तीही परीक्षा काही पास झालो नाही. भारतीय वन सेवेची मुख्य परीक्षा पास झालो नाही. तर UPSCचा जो मुख्य परीक्षा होती त्याचा रिझल्ट मला वाटते जवळपास मार्चमध्ये आला होता, 23 मार्चच्या आसपास. तर त्या परीक्षेमध्येही मी चांगल्या रीतीने पास झालो आणि आता इंटरव्ह्यूसाठी तयारी चालू केली. पण कोरोनाची दुसरी लहर आली, पुन्हा एकदा दिल्लीहून घरी यावं लागलं. मग 2-3 महिने पुन्हा घरी होतो. ह्या काळामध्ये मला असं वाटलं की आता आपण म्हणजे माझा अभ्यास तर चालूच आहे, पण मी आता ते 12 तास 14 तास अभ्यास करण्यापेक्षा मी 7 तास 8 तास माझा अभ्यास करावा आणि 1-2 तास मी काहीतरी आता म्हणजे उद्योगाला लागावं. कारण थोडीशी भाग्याची तर 7 लागते असेल आणि माझी तयारी 8 तासामध्येही आता अभ्यास करून 4 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर चांगली होऊ शकते. तर मी त्या वेळेमध्ये ऑनलाईन क्लासेस घेणे किंवा ऑनलाईन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, खास करून सोशॉलॉजी ह्या विषयासाठी, त्याचप्रमाणे काही त्यांना मेन्सचे क्वेश्चन तयार करून देणे वगैरे असं काही करत होतो मी ह्या इंटरव्ह्यूच्या 2-3 महिने आधीपर्यंत. त्यानंतर पुन्हा मग इंटरव्ह्यूच्या मुलाखतीच्या डेट्स तारीख दिल्या त्यांनी आणि माझा मुलाखत ही 6 सप्टेंबर ह्या दिवशी होती. मी मुख्य परीक्षेच्या इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी 1 महिना आधी दिल्ली येथे गेलो आणि 6 सप्टेंबरला जेव्हा मुलाखत होती तेव्हा माझे वडील आणि माळी मामा यांनी मला सरप्राईज दिला आणि ते इंटरव्ह्यूच्या दिवशी तिथे आले. म्हणजे माझ्या चौथ्या इंटरव्ह्यूलाच ते पहिल्यांदा आले. आम्ही अगोदरच्याही वर्षी आई वडील येणार होते इंटरव्ह्यूसाठी, परंतु कोरोनामुळे ते काही त्यावेळी येऊ शकले नाहीत. तर त्यांनी मला इंटरव्ह्यूसाठी मुलाखतीसाठी धीर दिला आणि मुलाखत ह्या वर्षी थोडीशी अवघड गेली होती. म्हणजे क्वेश्चन्स म्हणजे विचारलेले प्रश्न हे खूप अवघड होते. जरी ते प्रश्नावर किंवा माझ्या उत्तरावर मार्क्स देत नसले मुलाखतीचे, तरी मला थोडासा कॉन्फिडन्स लूज झाला होता मध्ये आणि ह्या वर्षी थोडासा असं वाटलं की इंटरव्ह्यू आपल्याला अवघड गेला आहे. पुन्हा घरी आलो आणि म्हणजे मला वाटलं की आता ह्या वर्षी होईल का नाही ह्या चिंतेमध्येच होतो मी. 15 दिवसानंतर मला 24 सप्टेंबर ह्या दिवशी रिझल्ट अनाऊन्स होणार होते असं सर्वांना म्हणजे एक माहीत होतं की ह्या दिवशी आता 22 तारखेला सगळ्यांच्या इंटरव्ह्यू मुलाखत संपल्या होत्या आणि 24 तारखेला रिझल्ट येईल. तर मी 24 तारखेला 3 वाजता आई पप्पांजवळ बसलो दुपारी आणि त्यांना मी सांगितलं की माझं ह्या वर्षी सिलेक्शन होईल किंवा नाही होणार. तर तुम्ही माझं काही टेन्शन घेऊ नका, कारण मी ऑलरेडी नेटची परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. सोशॉलॉजीमधून मी MA केलं आहे. मी कुठेही शिकवू शकतो. त्याचप्रमाणे मला वेगवेगळ्या प्रायव्हेट क्लासेसमधूनही शिकवण्यासाठी खूप ऑफर आहेत आणि त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका किंवा माझं सिलेक्शन होईल नाही होणार आणि माझ्या आयुष्यामध्ये कमीत कमी योग्य पद्धतीने तुम्हाला तुमचा सांभाळ करेन मी. म्हणजे जेवढे आयुष्य जगण्यासाठी पैसे आवश्यक आहेत तेवढे पैसेही कमवीन आणि माझं आयुष्य मी आपलं आयुष्य चांगलं जगवता म्हणून काही म्हणजे माझं सिलेक्शन जरी झालं नाही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, माझा त्रास काही करून घेऊ नका असं मी 3-3:30 वाजता त्यांच्याजवळ बसून सांगितलं. आणि 6:15 वाजता हा रिझल्ट लागला. मी माझं नाव सर्च केलं आणि माझं नाव पहिल्यांदा मला त्या लिस्टमध्ये सापडलं आणि लिस्टमध्ये नाव सापडल्या मला एक आनंद झाला आणि एक रिलीव्ह झालं की टेन्शनमधून गेलं. त्याच्या बाजूला रँक असते, मी रँक बघितली, 137 रँक होती आणि आता मला कळालं की आता माझा
ह्या परीक्षेचा जो चक्र आहे पूर्णपणे चक्र थांबलेला आहे आता. जरी माझी रँक खाली आली असती, IPS IRS वगैरे काही पोस्ट भेटली असती तरी मी ह्या चक्रामध्ये अजून एकदा राहिलो असतो. मला अजून एकदा परीक्षा कलेक्टर बनण्यासाठी, जिल्हाधिकारी बनण्यासाठी द्यावीच लागली असती. तर आई आणि पप्पांना ओरडून सांगितलं की मी कलेक्टर झालो आणि म्हणजे त्या दिवशीपासून आजपर्यंतचा पिरियड आहे आणि मी पूर्णपणे म्हणजे सत्कार वगैरे सगळीकडे चालूच आहेत. तर हा एक माझा UPSCचा आतापर्यंतचा हा प्रवास होता. तर म्हणजे ह्या प्रवासामध्ये मी काही वेळेस असे क्षण आले होते की मी निराश होतो किंवा खचून जात होतो. तर मला म्हणजे सर्वांचाच एक खूप चांगला सपोर्ट होता. म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मागच्या वर्षी माझ्या आईच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं. तर आणि मी मुख्य परीक्षेसाठी दिल्लीमध्ये होतो. तर मला जवळपास 3-4 महिने घरच्यांनी कळूही दिलं नव्हतं की आईचं पायाचं ऑपरेशन झालं आहे असं. म्हणजे माझ्या दोन्ही बहिणींनी आईचा सांभाळ केला, वडिलांनी म्हणजे सगळं घर सांभाळलं आणि मला थोडीही कळूही दिलं नाही, माझ्यावर थोडीही म्हणजे काही त्रास होऊ दिला नाही मला की त्याची परीक्षा आहे, त्याला काही टेन्शन नको ह्या दृष्टीने. त्यामुळे म्हणजे मला सगळ्यांचाच खूप सपोर्ट भेटला होता ह्या. त्याचप्रमाणे माझ्या केशवराज शाळेपासून असो किंवा प्राथमिक शाळेपासून जे काही सर्व शिक्षक आहेत, जैन सरही त्यामध्ये आहेत आणि सर्व काही शिक्षक, ह्यामुळे माझी जडणघडण घडली. जी काही म्हणजे मला पहिल्यापासून माहिती होतं की माझी रायटिंग स्किल खूप चांगली आहे. तर जी रायटिंग स्किल खूप चांगली बनली ती ह्या माझ्या पायाभरणी ह्या पहिल्यापासूनच झाली होती. माझ्या शाळेपासून असेल किंवा मग ह्या दयानंद शिक्षण संस्थेमधून असेल, तर ह्या सर्वांमधूनच माझी जी लिखाणाची पायाभरणी आहे ती झाली होती. तर म्हणजे नवीन मुलांना मला एवढे एक सांगायचे की ह्या परीक्षेसाठी नेव्हर गिव्ह अप हा ॲटिट्यूड ठेवणं खूप आवश्यक आहे. तुमच्यामध्ये ती चिकाटी असली पाहिजे, तुमच्यामध्ये ती जिद्द असली पाहिजे की तुम्हाला अनेक अपयश जरी आले तरी त्या अपयशाने तुम्ही खचून नाही जायचं आणि पुन्हा एकदा प्रयत्न करायचा. त्या प्रयत्नामध्ये तुमचे 100% हार्डवर्क द्या, 100% परिश्रम करा, खूप मेहनत घ्या आणि ह्या मेहनतीने भलेही तुम्हाला टॉपवरची रँक नाही भेटायची किंवा जे पाहिजे आयुष्यात तेच नाही भेटायचं, पण हे परिश्रम कधीही वाया जात नाहीत आणि ते कुठे ना कुठेतरी उपयोगी पडतील. तर हे एक माझं नवीन विद्यार्थ्यांना सांगणं आहे. म्हणजे आपल्या इकडे थोडासा IAS IPSचा म्हणा किंवा UPSCचा किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा थोडा जास्त आवरा आहे. परंतु मला म्हणजे असंही एक सांगायचं आहे की मी परीक्षा पास झालो किंवा इतर कोणीही ही परीक्षा पास झाली म्हणून तुम्ही किंवा त्यांच्या पालकांनीही त्यांना फोर्स करू नये की तुम्ही ह्याच गोष्टीमध्ये जावे. मुलांचा ज्यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यामध्ये कल आहे, त्यांना ज्यामध्ये असं वाटतं की ते बेस्ट करू शकतात त्याच गोष्टीमध्ये त्यांनी जावे. किंवा मला जर माझ्या आयुष्यामध्ये कोण फोर्स केला असतं किंवा मी फक्त एक अट्रॅक्शन म्हणून ह्या परीक्षेकडे आलो असतो तर मला असं वाटत नाही की मी ह्या परीक्षेला 5 वर्ष किंवा 6 वर्ष देऊ शकलो असतो किंवा आज इथपर्यंत पोहोचू शकलो असतो. तर असं हे एक आहे, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये बेस्ट बनायचा प्रयत्न करा. तर हाही एक म्हणजे माझं सांगणं आहे. पालकांनाही कळकळीची विनंती आहे आणि विद्यार्थ्यांनाही एक सांगणं आहे. म्हणजे कितीतरी लोक आज कला शाखेमधून असेल किंवा विज्ञान शाखेमधून असेल किंवा रिसर्चमधून असेल खूप चांगल्या पदावर आहेत आणि म्हणजे खूप चांगल्या पदावर चांगल्या गोष्टी करत आहेत. आणि आयुष्यामध्ये तुम्ही जर एवढे परिश्रम घेत असाल, तुम्ही जर एवढी मेहनत घेत असाल तर तुमच्यामुळे तो एक सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ बिलीव्ह आपोआपच येतो की मी काहीतरी चांगलंच करेन आयुष्यामध्ये. आणि अजून एक संस्कृतमध्ये एक खूप चांगला श्लोक आहे की उत्साहो बलवान आर्य नास्युत्साहात परम बलम सोत्साहस्य लोकेशु न किंचिदपि दुर्लभम. तर ह्या सुभाषिताचा अर्थ असा आहे की हे मानवा तुम्ही उत्साही बना आणि उत्साहाशिवाय ह्या जगामध्ये काहीही बलवान असं काहीही नाही. म्हणजे उत्साहाशिवाय काहीही बलवान नाही. आणि जो माणूस उत्साही आहे, जो माणूस इंथुझियास्टिक आहे, त्याला ह्या जगामध्ये अशक्य असं काहीही नाही. तर माझं हेही एक विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तुम्ही जे काही गोष्ट करत असाल ना त्यात उत्साही बनून करा, सिस्टमॅटिक ऑर्गनाइज्ड पद्धतीने करा. तुम्हाला अभ्यास तर करायचा आहे काही झालं तरी, तर तो उत्साही बनून अभ्यास करा, त्यात इंटरेस्ट घेऊन अभ्यास करा. म्हणजे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जेव्हा UPSCकडे जाण्याचं ठरवलं त्यावेळीपासून माझ्या मनात हे होतं की इथे थोडं ना थोडं काहीतरी म्हणजे कधी सिलेक्शन होऊ शकतं किंवा सिलेक्शन नाही होऊ शकत. तर आपल्याकडे काहीतरी प्लॅन B असावा, म्हणजे दुसरा काहीतरी प्लॅन असावा. जरी समजा ह्यातून आपलं सिलेक्शन नाही झालं तरी काहीतरी एक सोबत ठेवावं. आपण तयारी करताना त्या गोष्टीकडे काही लक्ष देऊ नये किंवा त्यावर खूप जास्त भरही देऊ नये. परंतु एक गोष्ट आपल्या हातामध्ये असावी, प्लॅन B काहीतरी हातामध्ये असावा. तर
त्याही गोष्टीकडे विद्यार्थ्यांनी थोडंसं एक डोक्यात ठेवा की मी ही गोष्ट करू शकतो जर माझं सिलेक्शन झालंच नाही तर. किंवा म्हणजे अनेक जणांची परिस्थिती चांगली नसते तर पार्ट टाइम जॉब करूनही किंवा साईड जॉब करूनही तुम्ही जर 5-6 तास ह्या परीक्षेसाठी देऊ शकत असाल तर तरीही तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये यश हे लाभू शकते. MPSC असेल किंवा UPSC असेल तर ह्या परीक्षेमध्ये UPSCसाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हाला लिखाणाची खूप प्रॅक्टिस करावी लागते. आणि म्हणजे मला गेल्या 1.5-2 वर्षापासून चेसमध्ये खूप इंटरेस्ट आला होता तर मी म्हणजे 5 टाइम वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांची एक मुलाखत पाहिली होती. तर ह्या मुलाखतीमध्ये त्यांना एक प्रश्न विचारला होता की जे नवीन मुलं आहेत जे आता चेस शिकत आहेत तर त्यांच्यासाठी तुमचा एक काय उपदेश आहे किंवा एक तुम्ही त्यांना काय गोष्टी सांगू शकतात. तर त्यांनी एकच गोष्ट सांगितली विश्वनाथन आनंद यांनी की प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. तर MPSC असेल किंवा UPSC असेल किंवा आयुष्यातली कोणतीही गोष्ट असेल जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल नेहमी योग्य पद्धतीने प्रॅक्टिस करत असाल किंवा आता नीरज चोप्राने जरी गोल्ड मेडल मिळवलं असेल ऑलिम्पिकमध्ये तर तीही प्रॅक्टिसमुळेच शक्य झालं. तर खूप प्रॅक्टिस करा हे माझं एक सांगणं आहे. अजून एक सांगणं की म्हणजे मुलींसाठी आहे की आणि पालकांसाठी आहे की पालकांनी मुलींना असं काही मुलांपेक्षा वेगळं समजू नये. ही जी परीक्षा आहे UPSCची असेल किंवा MPSCची असेल किंवा जगातलं कोणतंही क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्येही आज मुली ह्या मुलांपेक्षाही चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आणि IAS IPS मध्येही खूप चांगले रँक मिळून म्हणजे ह्या वर्षीचेही रँक 2 आणि रँक 3 UPSC मधील हे मुलीच आहेत. तर म्हणजे माझं पालकांना हेही सांगणं आहे की तुम्ही मुलींसाठीही शिक्षणासाठी तेवढंच महत्त्व द्या जेवढं तुम्ही मुलांसाठी देत आहात. म्हणजे असं म्हटलं जातं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिल तो काहीतरी चांगलं केल्याशिवाय गुरगुरल्याशिवाय थांबणार नाही असं म्हणतात. तर शिक्षण हे खूप खूप महत्त्वाचं आहे. मुलींनाही मुलांपेक्षा मुलांसारखंच किंवा त्यापेक्षाही चांगलं शिक्षण द्या. मुलींनाही स्वतःच्या पायावर उभं करावं म्हणजे असंही माझं एक पालकांना विनंती आहे. मुलींनीही म्हणजे आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करावा. जेवढं विद्या आपल्याला घेता येते ज्ञान आपल्याला घेता येतं जेवढं शिकता येतं तेवढं शिकून घ्यावं आणि त्यांनीही आपले प्रयत्न चालू ठेवावेत. तर म्हणजे एक हा संवाद गुणवंतांशी हा कार्यक्रम आहे. तर मला कधी पुन्हा वेळ भेटला तर मी डायरेक्ट मुलांशी संवाद साधेल किंवा त्यांना जर त्यांचे काही क्वेश्चन्स असतील तर ते प्रश्नही घेईन आणि म्हणजे माझ्या दृष्टीने मी कशी तयारी केली हे त्यांना संवादाच्या दृष्टीनेही सांगू शकेन पुन्हा कधीतरी. तर मला इथे बोलावलं आणि मला एक संधी दिली की मी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधेल किंवा एक मार्गदर्शन करेल. मार्गदर्शन तर नाही माझा एक जीवन प्रवास सांगेल. त्याबद्दल मी दयानंद शिक्षण संस्थेचा खूप खूप आभारी आहे. जैन सरांचा आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये खूप सहभाग राहिला तर त्यांचाही खूप आभारी आहे. गायकवाड सर त्याचप्रमाणे सांगोळे मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद. एवढे बोलून मी माझी जागा घेतो. धन्यवाद. धन्यवाद कमल किशोरजी. आपला UPSCच्या मार्गावरचा हा प्रवास त्यातले अनुभव आपण आमच्याशी विभागलेत. ऐकताना अनेक वेळा अंगावर काटा येत होता की परीक्षेचं यश हातातोंडाशी आलेलं असताना हुलकावणी देतं तेव्हा परिश्रम करणाऱ्याच्या मनात काय येत असेल आणि त्या कुटुंबियांना काय दुःख वेदना होत असेल याची जाणीव आम्हाला त्या बोलण्यामध्ये जाणवली. आणि ही खरंच खूप कष्टप्रद प्रवास आहे. मला एक खूप चांगली गोष्ट वाटली त्यांच्यामध्ये की यशाची हुलकावणी दिल्यानंतर खूप निराश तर व्हायला होतंच कारण प्रवास खूप कष्टाने तो केलेला असतो. पण तरीही निराश न होता संस्कृत श्लोकांचं पठण करणे त्याचा संचय करणे साहित्याचं वाचन करणं किंवा आणखी काही गोष्टी करणं छंद जोपासणं यातून त्यांनी मनाला उभारी दिलेली आहे. ही बाब निश्चितच खूप प्रेरणादायी आहे. मला वाटतं त्यांच्या कुटुंबातूनच हे संस्कार झाले असावेत. आई प्रतिभासंपन्न आहे कवयित्री आहे म्हणजे कुठेतरी तो संस्कार मनावरती बिंबलेला असतो. आणि जिथे जिथे हा प्रवास झालेला आहे शिक्षणाचा मग शाळा असेल महाविद्यालयात असेल अगदी चांगला बेसिक स्थिर अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये राहण्याचं असा संस्कार त्यांच्या मनावरती घडलेला आहे. कोणत्याही प्रसंगी चिकाटी न सोडता चाललेला हा उमदा प्रवास ऐकताना आम्ही सगळेच अगदी भारावून गेलो आहोत. आणि हा प्रवास निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक प्रेरक ठरतो आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा या भूमिकेत जेव्हा कुटुंबीय आणि स्नेही आणि आधारस्तंभ असतात तेव्हा निश्चितच यशाचा प्रवास हा यश गाठतच असतो आणि मला खूप आनंद होतो की हे यशोशिखर त्यांनी गाठलेलं आहे. यानंतर मी आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय सुरेशजी जैन साहेबांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शनपर या ठिकाणी भाषण करावं किंवा मार्गदर्शनपर प्रबोधन करावं. आदरणीय जैन साहेब. आज कंधारकर कुटुंबाचा चिरंजीव कमल किशोर या सर्व खडतर प्रवासातून जे काही त्याचं साध्य होतं ते मिळवलं. त्याकरता हा स्वानुभव आणि मी त्या कुटुंबाशी गेल्या 25 वर्षापासून संबंधित होतो, परिचित होतो. त्यामुळं दयानंद शिक्षण संस्थेच्या कला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मला पाचारण केलं आणि आज हा प्रसंग मागचे 25 वर्षातले काही क्षण आठवत असताना शक्य आहे केशवराज शाळेत मी कार्यवाह असताना चिरंजीव कमल किशोरचे वडील वगैरे आले असतील, त्यांना ते प्रवेश देणं मी माझं कर्तव्य समजून दिलं असेल. त्यानंतर 10वी झाल्यावर दयानंदमध्येही योगायोगाने मी म्हणजे इकडेही पदाधिकारी होतो आणि त्यावेळेस मला आठवतं आहे की वडील आणि कमल किशोर घरी आले होते. मला एक वाईट सवय आहे, तीही कुणीही प्रवेशासाठी आला आणि तो म्हणजे मिडल मार्क ह्याच्यातला असला तर न त्याला त्याचा इंटरेस्ट असो, त्याच्या पालकाचा इंटरेस्ट नसो, तरी देखील मी माझं मला जी अपेक्षा आहे ती बोलून दाखवत असतो. आणि त्यावेळेस एखाद्या वेळेस कमल किशोरला मी डायरेक्टच बोललो असेल की ही वयाची वेळ अशी आहे की इथं ध्येय ठरवायचं आणि ध्येय ठरवूनच आपण आपलं मार्गक्रमण करायची. ही 16 वर्षाची 17 वर्षाची ही जी वयाची श्रेणी आहे ती त्याच्याकरता आहे. आणि आता त्याचा ऐकलेला एकूण खडतर प्रवास पाहता जे गेल्या 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी ज्यावेळेसही त्याला ॲडमिशन दयानंद शिक्षण संस्थेच्या सायन्स कॉलेजमध्ये दिला असेल, सहज बोलून गेलो. पण त्यांनी ते जिगरी लावलं, मनाला लावून घेतलं. म्हणूनच इतक्या खडतर प्रवासानंतर इतक्या 3-4दा परीक्षा दिल्यानंतरही तो ध्येय अचीव करण्यात, ध्येय साध्य करण्यात अगदी मानसिकदृष्ट्या प्राबल्यानं उभा होता. म्हणूनच त्याचं हे यश त्याला प्राप्त झालं. शेवटी सहकार्य करणारे आमच्यासारखे, त्याच्या आईवडिलासारखे, गुरुजनासारखे सर्वच असतात. पण स्वतः आपण आपल्या त्या ध्येयासाठी किती समर्पित आहोत हे महत्त्वाचं असतं आहे. कारण की
लगेच काहीतरी प्रयत्न केले आणि यश मिळालं तर ते यश एखाद्या वेळेस आत्मगौरव वाढवायला कारणीभूत होऊ शकतं आहे. पण 2-3दा फेल्युअरनेस आल्यानंतर जर माणसाला यश मिळालं तर त्या यशाची एक वेगळी किंमत असते, असं माझं ठाम मत आहे. आणि मी कमल किशोरला या प्रसंगी म्हणजे आता तो म्हणजे प्रसंग फार विचित्र आहे. त्यांच्या वडिलांनी 15 दिवसाआधी सकाळपासून 5-5:30 वाजेपर्यंत 3दा-4दा फोन केला. सांगितलं नाही काही कशाकरता भेटायचं आहे, पण नाही तुम्हाला भेटायचं आहे, कुठे येऊ. आणि योगायोगाने मी काही वेगवेगळ्या कामात व्यस्त होतो. शेवटी 4:30-5 वाजता त्यांना सांगितलं की आपण घरीच्या मी घरीच थांबतो तुमच्याकरता. आणि वडील आणि कमल किशोर आले आणि त्यांनी ज्यावेळेस ही बातमी दिली की मी IAS रँकमध्ये पास झालो, त्यावेळेस असं वाटलं की आपलं ते निष्कारण बोलणं किंवा गरजेपोटी कुणी प्रवेशाला आलं त्यावेळेस आपण आपलं एकतर्फी उपदेश देणं कुठंतरी ते साध्य झालं, ह्याचा आनंद मला जो झाला तो मी माझ्या आयुष्यातही विसरू शकणार नाही. आणि त्यानंतरही त्याला परत बोललो. आत्ता एक 15 मिनिटापूर्वी आपण बसलो होतो, आम्ही दोघंही चर्चा करत होतो, त्यावेळेसही त्याला काही अशा हिंट्स दिल्या. त्यामागं कारण असं आहे, याच दयानंद शिक्षण संस्थेचा मी माझी विद्यार्थी आहे. 1968 ते 72 हे माझं इथलं शिक्षणाचं कार्यकाळ. पण वडिलांनी सांगितल्यानंतरही मी माझं ध्येय निश्चित करू शकलो नाही, म्हणून फक्त ग्रॅज्युएटवरच थांबावं लागलं आणि व्यवसायात पडावं लागलं. ती एक मनातली खदखद नेहमीच अस्वस्थ करत असते. म्हणून मला वाटतं माझ्या अशा संपर्काने एक 5-7 डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर तर अनगिनत आहेत, 25-50. त्यांच्या संपर्कात मी नेहमीच राहतो आणि त्यांच्याशी बोलण्यात, त्यांच्याशी सुखदुःख वाटण्यात एक वेगळा आनंद मला मिळतो. आणि त्याला एका दृष्टीने स्वार्थ म्हणा माझा, कारण की मला आनंद मिळण्याकरता मी त्यांचा वेळ घेत असतो. तर हे माझा छंद समजा किंवा आपण त्याला काही नाव देऊ शकता, पण आज परमोच्च आनंदाच्या स्थितीत मी या 15 दिवसापासून, कारण की माझा धर्मबंधू आज ह्या पदावर जाणार आहे आणि त्याच्या ह्या यशात माझा खारीचा वाटा असेल आणि त्याचाच आनंद मला फार जास्त आहे. याचबरोबर आणखीन आणखीन विचार व्यक्त करावं असं वाटत असल्यामुळं आमचा समाज भारताच्या लोकसंख्येच्या जवळपास 0.5% नाही, कारण की ते फिगर्स माझ्याकडे आहेत, किती आहोत आम्ही, 0.5% भरत नाही. पण
देशातलं मॅक्झिमम टॅक्स पेयर्स आम्ही जास्त आहोत. फक्त टॅक्स पे करून आम्ही देशाची सेवा, मातृभूमीची सेवा करतो असं नाही. म्हणून 10-12 वर्षापूर्वी पुण्यातच असा आमच्या काही मंडळींचा विचारविनिमय झाला आणि ज्युटो ही संस्था स्थापन झाली आणि त्याचे वेगवेगळ्या म्हणजे ध्येयाबरोबरच एक ध्येय हे होतं की आपण इतका टॅक्स देतोय, पण ह्याचा योग्य विनियोग हा होण्यासाठी आपले नवतरुण हुशार तर आहेतच, तर त्यांनी ह्या पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये का प्रयत्न करू नये. आणि त्यावेळेस प्रयत्न केला, त्यावेळेस सुरू केलेल्या प्रयत्नापासून आत्ता गेल्या 2-3 वर्षात त्याचे फळ आमच्या समाजाला चाखायला मिळत आहेत. या गोष्टीचा फार आनंद आहे, कारण की काही समाजातील प्रबुद्ध लोकांनी असा विचार केला की मातृभूमीसाठी काही केलं पाहिजे आणि त्याला आमच्या नवयुवकांनी आपल्या जीवाचं रान करून, परिश्रम करून या परीक्षा पास होऊन आज ते चांगल्या म्हणजे जिल्ह्याच्या प्रमुखपदी, राज्याच्या प्रमुखपदी, गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये असून मातृभूमीची सेवा करतायत. यापेक्षा दुसरं ऋण मातृभूमीचं फेडण्याचा मार्ग आम्हाला तरी काही वाटत नाही. म्हणून कमल किशोर, तू मिळवलेलं यश आयुष्यातले 5, 6, 7, 8 वर्ष या सगळ्या तुझ्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी घालवलेले तारुण्याचं ते वय, तर आता पुढच्या आयुष्यात देशासाठी तुझ्या ज्या काही कल्पना, या मातृभूमीसाठी ज्या काही तुझ्या कल्पना, चांगल्या कल्पना असतील त्या राबवण्याचं सामर्थ्य तुझ्या हातात आलं आहे आणि तू ते तसं करावं हीच माझी अपेक्षा राहील. मी राहो न राहो, पण तू अविरत ते करावंच, कारण की तुझ्या घरातच शैक्षणिक वातावरण आजपासून नाही, गेल्या 50 वर्षापासून आहेच. आणि त्या ह्याच्यातून त्या सगळ्या याच्यापेक्षाही तू वर गेलास, तर आता तू मातृभूमीसाठी, देशासाठी काहीतरी चांगलं घडवावं अशी अपेक्षा करतो. आणि मी माझे हे लांबलेले विचार थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद जैन साहेब. आपण या कुटुंबियाशी असलेला आपला ऋणानुबंध आणि त्या निमित्तानं श्री कमल किशोरजी यांच्या या प्रवासामध्ये तुम्हीही कसे इन्वॉल्व होतात याचा परिचय आज आम्हाला झाला. कमल किशोरजी यांच्याशी बातचीत करताना त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की सरांसोबत संबंध आल्यानंतर मग काय काय माझ्या आयुष्यात परिवर्तन झालं, त्यांचा उपदेश मला कसा मार्गदर्शक ठरतो, नेहमीच त्याच्यामुळं कसं पाठबळ मिळतं याबद्दल ते असेही बोललेच आहेत. आणि आता त्याचं प्रत्यंतर पण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. म्हणजे त्यांची इन्व्हॉल्वमेंट किती होती की जेव्हा पहिल्यांदा हे न्यूज सांगण्यासाठी श्री देशभूषणजी कंडारकर त्यांच्याकडे आले आणि ती बातमी सांगितली, त्यावेळी त्यांना काय सद्गदित झालेलं होतं. म्हणजे आजसुद्धा तो प्रसंग सांगताना त्यांना गैवरून यावं. म्हणजे या खडतर प्रवासामध्ये एकटे कमल किशोर नव्हते, तर त्यांच्याशी जोडले गेलेले हे सगळेच लोक त्या प्रवासामध्ये तितकेच इन्व्हॉल्व होते. त्यांचं अपयश दुःखदायी, तितकाच त्यांचा आनंद हा आनंददायी, त्यांचं यश हे आनंददायी. या पद्धतीनं हा प्रवास सुरू होता. आणि मला वाटतं हे आशिष
निश्चितच भावी आयुष्यासाठी त्यांना फार पूरक ठरतील. या प्रसंगी आदरणीय जैन साहेबांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, जशा की तुम्ही 11वी-12वीला प्रवेश घेताना त्यांनी अपेक्षा व्यक्त केलात, त्यामध्ये आपण खरे उतरलात आणि म्हणून आज त्यांना भावना आवरता आल्या नाहीत, इतका आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. तर पुढच्याही आयुष्यासाठी आणि पुढच्या तुमच्या करिअरमध्येही तुम्ही देशासाठी या राष्ट्रासाठी काहीतरी करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि मला नक्की विश्वास आहे की माझे बंधू श्री कमल किशोरजी ह्या अपेक्षाला नक्कीच खरे उतरतील. या निमित्तानं त्यांचा हा प्रवास, ही जडणघडण आम्हा सर्वांना ऐकायला मिळाली आणि आपण सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनीही त्याचा लाभ घेतला. आणि या ठिकाणी मी या जैन साहेबांचे, विशेषतः त्यांनी या ठिकाणी वेळ काढून आलेले आहेत. कमल किशोरजी यांच्या आयुष्यात तर त्यांचं स्थान मोलाचं आहेच आहे, पण आमच्या संस्थेच्या दृष्टीनंही एक प्रेरक मार्गदर्शक म्हणून नेहमीच ते पाठबळ देतात. आपल्या व्यस्त दिनचर्येमधून वेळ काढून ते या ठिकाणी कार्यक्रमासाठी आले. त्यांचे महाविद्यालयाच्या वतीनं, संयोजिका म्हणून या कार्यक्रमाच्या वतीनं मी मनःपूर्वक आभार मानते. या कार्यक्रमासाठी ज्या गुणवंताचे आम्हाला संवाद साधायचा होता ते कमल किशोरजी आणि त्यांचे वडील श्री देशभूषणजी कंडारकर आणि त्यांचे स्नेही श्री माळी मामा, या सगळ्यांच्या सहकार्याने आणि सगळ्यांनी वेळ काढला, म्हणूनच हा कौतुक सोहळा अतिशय संपन्न रीतीने या ठिकाणी संपन्न होऊ शकलेला आहे. त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार. महाविद्यालयाचे प्राचार्य जे की नेहमीच अशा उपक्रमांसाठी आम्हाला सुचवतात, पाठबळ देतात, प्रेरणा देतात, एवढंच नव्हे तर याच्या पाठीमागची जी भूमिका असते, पडद्यामागची भूमिका, ते इतकी उत्तम रीतीने पार पाडतात की आम्ही हे सगळं धावायसाठी मग तयार होतो. आणि यासाठी म्हणून सरांचेही मनःपूर्वक आभार. आणि आपण सर्वांनी हे ऐकलं आणि या ठिकाणी याचा आनंद घेतला, आपल्या सर्वांचे पण मनःपूर्वक आभार. आणि अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करते. थँक्यू.